112 ते 120 सीट होते आमचे, तो डब्बाच कॅन्सल झाला आहे. ट्रेनमध्ये फायदा करून घेतात नाही लोक. हे बघा टीचर पप्पाचा मित्र निघाला त्यांना मी हे पाहिजेच. कसं वाटतं कुडाल गावात येऊन? मस्त एकदम भारी. काय आता घरी पोहोचलोय आणि इथं फुल पाऊस पडतो. काय तो समुद्र, काय तो डोंगरा, भाई जन्नत जन्नत आहे जन्नत. हो लेट का आला काय? आम्ही ठाण्यावरनं केस कापायला इथं आलो, ठाण्यावरनं चप्पल घ्यायला इथं आलो. फणस चालू आहे सोलून. तर काय आता पूर्ण फॅमिली निघाली आहे बीचवर जायला. ओ मायरा इच्छी छत्री. फिरायला आलो तरी ड्रीम 11 चालू आहे आमची. काय नशीब खराब आहे, बोटीच बंद. बघा तो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की फॅमिली. खतरनाक फॅमिली आमची. एवढे इथे सभ्य दिसतात, एवढे सभ्य नाही सगळे खतरनाक आहेत. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. गुड मॉर्निंग टू ऑल. सुप्रभात सगळ्यांना. तर आज पहिल्यांदा सुप्रभातला निघालो आहे. तर गाईज आपण चाललो फिरायला पूर्ण फॅमिली मालवणला. मालवण ट्रिप काढली आपल्या टँडल फॅमिलीनी. तर गाईज हे बघा इथं बसलेत वाटला होते. काय तो बसलाच पाहिजे घरी सगळी. हां गॅस मालवण फिरायला चालली. हे कुठे झाली तू? बाबा कुठे चालले? गाव हो कुठे झाला माहिती का? नको काय. चला निघूया आता. ट्रेन येईल आपली 5:40 ट्रेन आहे. आपण जाऊ आता ट्रेनमध्ये बसू, फुल मजा करू. दादा लोक रात्री येणार आहे, त्यांच्या रात्रीची ट्रेन आहे. दादा, मोठे बाबा, मोठे आई आणि नानू दादा. तर काय भेटूया आता डायरेक्ट ट्रेनमध्ये. चला. तर गाईस एक सीन झाला आहे. आमचा होता D10ला डब्बा होता. 112 ते 120 सीट होते आमचे, तो डब्बाच कॅन्सल झाला आहे. तिकडच्या सीटच वेगळे आहेत आणि आमचे सगळ्यांचे वेगळे वेगळे सीट आले. अर्ध्यांना ॲडजस्ट करून इथं बसवलं, अर्धे इथं आहेत आणि अर्धे 3 माणसं तर तिथंच बसले. फुल वाट लावली. आता बघू ॲडजस्ट होत असेल तर त्यांना पण इथं बोलू, नाही तर काय त्यांना तिथंच बसू. तर गाईस आता आपण पोहोचलो जित्याला. बघू किती टाईम लागतो पोहोचायला. फर्स्ट टाईम चाललो आपण. कसं वाटतं? मी पहिल्यांदा मालवणला चाललो. बहीण का ना आली काही. सोनालीने प्रँक केला आमच्यासोबत. ती बोलते माझी ॲनिव्हर्सरी, मला अलिबागला जायचं फिरायला, मी नाही. तुला पोटच्या टायमापासून आम्ही बॅगेन टाकून आणू, पण आणू. त्याला काही बघू आता त्यांच्या इथं जाऊन. आणि काय एक सीन आहे आपल्या TC वलकीचा भेटला. हे सांगायचं नव्हतं. अर्ध्या माणसाची सीट आली, तिथे इथंच बसलो आम्ही सगळे. तिथं ते लोक इथं. काय माहिती अचानक सीट चेंज झाली आमच्या. फुल वाटला महेश काय आता फुल झोपला. टीचर पप्पाचा मित्र निघाला. आम्हाला माहीतच नव्हतं. पहिला माहीत असतं तर काकांना हे केलं असतं. गाईस कंटाळून आम्ही आता लुडो गेलेलं घेतलं. आणि लुडोमध्ये माहिती आहे मला मी जिंकणार आहे, ते का हरणार आहेत. आणि नंतर हे लोक मला पार्टी देणार आहेत. तर गाईस कोण जिंकतो बघूया आपण. मी जिंकणार आहे. मी बघा गाई सगळ्यात पुढं मीच आहे. माझी एक गोटी गेली पण. आणि या लोक अजून पाडे बघत आपल्याला सापडतील. बघू आपली नशीब खराब आहे गाईस. जाऊन द्या. चला गाईस भेटूया डायरेक्ट. कुठं जायचं आपल्याला? कुडालला. चला गाईस. इकडचा व्ह्यू आहे ना एक नंबर आहे. काय आमचं स्टेशन आलेलं, आम्ही चाललो आता. चला बाय बाय. बाय बाय. कुठला स्टेशन आला? गाईस मालवणचा नेचरच वेगळा आहे. कसं वाटतं त्याची का? हा मस्त एक नंबर आहे. इथं व्ह्यू कसला भारी भारी आहे. नुसती डोंगरा भोगदा आहे तिथं. गाईस फुल मजा करायची आता. हे 4 दिवस भोगदात न जाता बाहेर आली ट्रेन.
4 दिवस फुल मजा करू आम्ही आणि नंतर जाऊ घरी परत. आता 10 लोकांची पण तिकीट कन्फर्म झाली, ते येतील संध्याकाळी. म्हणजे रात्रीची ट्रेन आहे काहीतरी 10:30ची, ते येतील सकाळपर्यंत. आता आम्ही मजा करू थोडीशी. ट्रेनमध्ये फायदा करून घेता नाही लोक. हे बघा 3 मोबाईल एका चार्जरला चार्जिंगला लावले. जस तुझा पण लाव. काय चौथी नाही ना. चौथी कसली पिन आहे? चौथी पिनच नाही का? तू वाट लावली मस्त काय गेला बाहेर. मस्त का सुटालो लागेल. ऐका नाही सुधारणा कधी. जिथं जा त्यांना हे पाहिजेच. कानातले, मेकअपचं सामान, चाप. हिनी तर 3-4 घेतलं. ही आमची सभ्य पोरगी, ही काय नाही घेत. इथंच बसली आधीपासून. मम्मी काय? मम्मी काय काय नाही ते पडतील बघ. ठेव रे बाबा. नुसते वडापाव खात आहेत. प्रत्येक स्टेशनला थांबलेले ट्रेनलाही वडापाव खात आहेत. नुसता आम्हाला विचारा पण नाही खाता का तू वडापाव खाल्ला नाही. हे गप्पा आगप खात आहे मम्मी लोक. आम्हाला काय देईन नाही. काय अशा प्रकारे नंबरचा कार्यक्रम झालेला आल्या मालवणमध्ये. तर ती पडलेली आहे. आणि काय आम्ही पोहोचलो अशा प्रकारे कुठं कोडाल गावात. आता भाऊ येतात आम्हाला घ्यायला. तर आपली फुल फॅमिली आलेली आहे. कुळधामा झालेले आहेत आणि मम्मी आहे इथं आपली. तुम्ही कसं वाटतं कुडाल गावात येऊन? मस्त एकदम भारी. काय ट्रेन चालली आमची. ट्रेनला बाय बाय करा. हो तर काय इथं पोहोचलं मस्त आहे गावात. आणि प्लस इथं पाऊस नाही तर बरं वाटतंय. आणि व्ह्यू तर बघा यार, व्ह्यू मस्त आहे. भाऊ येतील आता घ्यायला. सबकू लागेल. चला आता पुढं जाऊ बघू काय काय होतं. आता वेंगुर्ल्याला चाललो ना आपण. वेंगुर्ल्याला जाऊन वेंगू करू आता आपण फुल मच्छू. आणि आपली पब्लिक अर्धी रात्री येणार आहे. म्हणजे ती उद्या सकाळी पोहोचल. उद्या सकाळी पण पोहोचल. चला काहीच पुढं आता बघू काय काय होतं. काहीच काम बघ काय करायला लागतं. काय करायला लागले. चला काहीच आता भाऊ कुठं नेतात बघूया. अरे यार किती याला बॅग उचलायला लागेल यार. गाईस फुल वाट लागते आता फिरायला आलो की बॅग उचलायला लागतं ना पक्या. ड्रायव्हर पण भाऊनी गाडी घेऊन आलेत. टेन्शन नाही आपल्याला. गाईस आता घरी पोहोचलोय आणि इथं फुल पाऊस पडतो. फुल पाऊस पडतो. कसा वाटला मालवणला येऊन या पावसात भर पावसात भिजो काय भिजता फिरू मजा करू. फक्त बीचवर जास्त भरती नाही पाहिजे. आता इथं समुद्रात जाता पण नाही येणार. बघू आता काय होतं. इथं फुल भारी. तर नुसते नारळाची झाडं, आंब्याची झाडं. आंबे इथं अशाच पडले कोण उचलं बी नाही. जास्त ना 3 दिवस थांब पाऊस. नंतर किती पडायचा पड भाई. आम्हाला फिरवून दे इथं. नंतर पड पाहिजे तेवढा. फुल पावसाने वाट लावली इथं. मुंबईला रेड अलर्ट होता तर इथं रेड अलर्ट झालं. तर गाईस आम्ही चाललो आता बीचवर. जाऊन घेऊन झाला. आता जरा बीच बघायला चाललोय कसा आहे बीच. मालवणचा पहिला बीच आपण एक्सप्लोअर करतो. आपण अलिबागचे सगळे बीच एक्सप्लोअर केलेत. तर मालवण मच्छू काय आहे कायच भाऊ कसं आहे. आता फेरणं आहे. यश आहे, लिंबूचा आणि सचिन काका आहे. हो कसा बीच आहे. फर्स्ट टाइम चाललं मालवणचा बीच बघायला. म्हणजे रत्नागिरीचा बघितला आहे, मालवणचा बघू. तर नुसती वालू आहे आणि फुल आंब्याचे झाडं आहेत का तिथं. पक्या आंब्याचे झाडं आहेत. आणि नारळी झाडं तर बोलायलाच नको, मोजून कमी पडतील. तर गाईस केवढा उत्साहाने आम्ही आलो होतो बीचवर. पण आमची एक उत्साह एका पावसाने कमी करून टाकली. तर गाईस पाऊस आलेला आहे अशा प्रकारे. आणि गाईस पाऊस थांबला की आम्ही लगेच बीचवर. बीच एवढा भारी आहे ना, भारी आहे ना. बघतच राहावं असं वाटतं. कसला भारी बाई. आपल्या इथं का ना असं काय. मिस यू बीच. गाईस चेक आउट दी बीच. बसवरती ढगा पण बघू शकता तुम्ही यार. नेचर बोलाल तर मालवण बाईक नेचरमध्ये बाप आहे यार. मालवणचं नादच नाही कोण करू शकत. आणि इथं लाटा येतात तर लाटा बेकार लाटा येतात. एका लाटान तू बूफ तेरी जिंदगी जा सकती है भाई. काय तो समुद्र, काय तो डोंगरा भाई. जन्नत जन्नत आहे, जन्नत यार भाई, जन्नत आहे यार. कसं वाटलं. याला बोलतात मालवण गाईस. आल्या आल्या असं वाटतंय जन्नतमध्ये आलं. हे मला वाटलं तर कुठला माणूस उभा आहे. तुम्हाला मोबाईलमध्ये झूम करून दाखवतो.
कोण उभी वाटतं असं काय बेकार वाटतं ते बेकार वाटतं काय बेकार कसला भारी वाटतोय पण इथं आता मोसम चेंज होत चाललाय बेकार समुद्र खवलायला लागलाय आणि इथं पाणी कुठलं आलं काय माहिती हो पाणी तर समुद्राचं पण ते खरं ते याला बघून भीती वाटते यो खतरनाक माणूस आहे गाइस भागो गाइस भागो गुड मॉर्निंग गाइस सकाळ झालेली आहे आणि सकाळचा व्ह्यू बघा यार पडलाय यार रात्रभर पका पाऊस पडलाय खूप पाऊस पडला इथं तर फुल पाऊस आहे आपल्या इथं नाही एवढा पाऊस आणि रात्री फुल मजा केली आम्ही आता इथं नाश्ता करतात बायका सगळे हे बघा ते बिया आहे बिया कोणी काढली कांदा पोहे करतात सगळे खरा लवकर भूक लागली आणि गाईस इथं फुल कपडे भरती हिला फुल कपडे बघा 2 दिवसासाठी आलं आणि बॅग बघा कसली भरून आली आहे यांना काय बोलणार त्याच्यामध्ये सकाळी वेगळा दुपारी वेगळा रात्री वेगळा 5 दिवस आणि लिंबूचा हिची बॅग फुल आहे आणि मी बघा फक्त एवढीशी बॅग घेऊन आलो एवढीच्या बॅगे मला काय आणि दादा साहेब आले जातात ते येत आहेत त्यांचा सफर येईल आता लवकर आणि सगळे मजा करून चला काय भेटूया आज आपल्याला जायचं वेंगुर्लेला मजा करावा चला काय भेटूया नंतरच अंघोळ मोठ्या मॅडमची एंट्री झालेली आहे कुठं लेट का आला काय आलं कसा वाटलं येऊन काय ट्रेन झोपलं का नाही मग आता हे लोक आलेलं आहे आता पूर्ण वाटलो आम्ही टिसने बघडलं काय नाही कोण ना आला डायरेक्ट आले मोठ्या वेळेला विचारला टेन्शन नाही मग सागर दादा इथं पब्लिक आहे आपली अर्धी आता मच्छू आपण पूर्ण वाटलो फुल एक नंबर आता मजा करू आम्ही चालत मी केस कापायला इथं आलोय ठाण्यावरनं इथं केस कापायला आलो बघू इथं कसं केस कापतो चला आता काय आम्ही ठाण्यावरनं केस कापायला इथं आलो किंवा ठाण्यावरनं चप्पल घ्यायला इथं आलो म्हणजे आम्ही काय घेऊन आलो आम्ही सगळे इथे येऊन घेतोय फुल वाट लावली आम्ही भाऊ गेलेत त्यांना सोडायला आता बघू ते आले की आम्ही पण जातो आता इथं चप्पल घ्यायची बघू काय काय होतं पहिलाच जावं लागतं फुल वाट लावली ही बघ चिकन खायला काय जेवलास हो जेवलो कसं आलं मस्त एकदम गाईस आता आलो मी लिंबू घेऊन तर आता गाईस जेवायला बसतो इथं भाऊ आहे हो कसला वाटतोय बघा इथं बाबा 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 चिकन झालं मस्त आम्ही गेलो इथं लिंबू वगैरे आणायला पत्रवले वगैरे आणायच्या होत्या तर इथं टाईम लागला फुल पाऊस आला तिथं आणि गाईस मी ठाणा सोडून इथं केस कापले केस मस्त कापलेत त्यांनी मजा आली गाईस चला आता भेटूया आता जाऊ बाई इकडे जाऊन आम्ही मालवणला फणस करून खाल्लं तुझं काय नाही अजून जास्त टिकले वाटतं झालंय का त्या फणस खायला लुडकूच घातला डायरेक्ट आल्या फणस आलाय सोडून फणसाच्या घरी कुठे आता इथे येऊन झोपलाय काय बोलत याला मालवणला येऊन झोपलाय काय फणस खायला झोपला कशाला पण तू एवढ्याला बीचवर जायचं होतं आपल्याला ही फुल फॅटी होणार इथे येऊन नुसता फॅट खाते त्याला काय फणस खाऊया आणि डायरेक्ट आता बीचवर जाऊया आपण सगळेजण बीच तर काय आता पूर्ण फॅमिली निघाली आहे बीचवर जायला ओ मायरा बीचची छत्री बघा आणि इथं पब्लिक आहे आपली सगळी निघली आपला घर त्या साईडला जुना घर आहे त्या साईडला एक आहे गाईस निघालं तर आपण जायला बीचवर मच्छी होतं बीचवर फक्त पाऊस जरासा थांबला पाहिजे जरासा थांब बाबा नंतर ये चला निघू आमच्या घरात आलं पूर्ण अख्खी जागा लागते बघा सगळे फुल पब्लिक फुल बोटपर्यंत चालते आणि पुढं पहिला मायरा आहे मायराच्या पुढे फुल तर गाईस आता पाऊस आलेला आहे इथं अशा प्रकारे आणि आता आम्ही इथं थांबलेलो आहे पाऊस आल्या म्हणून इथं थांबलो आम्ही आता पाऊस गेल्यावर जाऊ बीचवर एवढा टाईम आम्ही झोपलो होतो तेव्हा पाऊस नव्हता आता निघालो तर पाऊस आला आमच्या मागात पाऊस लागला एवढा मालवणला मजा करणार होतो पण पाऊस आहे मला काय करायचं काय बोलत तिथं थांबलो आम्ही सगळे
ए विया तू कुठे आली? बस समुद्रावर चालली सांग कुठे आम्हाला. आली? समुद्रावर सांग. चला काय समुद्रावर चाललो आम्ही आता. सगळी पब्लिक लाईनशीर पुढे झाली आणि इथं बाई समुद्र आहे. काजूचे झाडं बघा, नुसती काजूची झाडं तिथं. काजूचा बाग आहे वाटतं आणि त्याच्यातनं आम्ही चाललो. काजू प्लस आपण मध्ये पाणी आहे. वाटलं इथं बघे. इथं बघा आणि वरडा. एक लाट आली आणि पूर्ण दिसलंय बघा. पूर्ण वाट लावली. चालू आहे सगळ्यांचा. फुल वाट लावली काय त्याला घरी. टॉमी आला. चपला पकडा नको देवा. त्या पाण्यात जातील बघ, वाहून जातील. काय लाट आली, चपला बी गेल्या सगळ्यांच्या एकदा. आपण मोबाईल घालून टाकीचा बघ कुठं आहे. गाईज माझा मालवणमध्ये बाईक चालवचं स्वप्न खरं झालं आहे आणि ते पण भर पावसात. एक बायकरला काय पाहिजे असतो, पाऊस प्लस मालवणचा रोड आहे. काय रोड आहे, रोड दाखवले जात आहे ना काय. त्या रोड म्हणजे स्वर्ग बोलतात काहीच. आम्हाला वाटलेला मे महिन्यात येऊ, पुन्हा ऊन भेटेल फुल गरमी वगैरे. बट मे महिन्यात हा मौसम आणि हा सीझन पावसाचा एकदम भारी गाईज. भारी वाटतं नाही. ते पण मला फॅमिलीसोबत आलो आहे. मजा चालू आहे. सगळे काका पुढे, भाऊ पुढे आणि आम्ही सगळे बाईकवर आम्ही हेल्मेट नाही घातलं जवळ चाललो आहे. पण ठीक आहे, तुम्ही हेल्मेट घाला. आम्ही सगळीकडे हेल्मेट काय आम्ही मजा करा, मजवत राहा. बोल काय बोलतो. आम्ही सगळीकडे हेल्मेटच घालून जातो. पण इथं आपल्याकडे हेल्मेट नाही, आपली स्वतःची गाडी नाही. मग काय घेणार भाई, असंच फिरायला लागते. पण इथं काय एवढा मोठा रोड नाही, इथं बाईकच चालतात नॉर्मली. एवढा काही टेन्शन नाही, काही फुल मजा येते. या मालवणमध्ये मजा आहे, फुल मजा आहे. आम्ही आता एक एरियामध्ये आलो आहे, वेंगुर्लामध्येच आहे. पण एरिया बघा ना काही फुल भारी. का पाहिजे मालवणमध्ये आलो आहे आणि हा व्ह्यू ना बघितला आहे. फोनच नाही बघा ना काही. आम्ही चालू आहे, मजा आहे. मजा आहे यार इथं काही. इथं असं राहायला वाटतंय. आपल्या इथं पण बीच वगैरे आहेत, पण इकडचे बीच बघायला फुल नीट आहेत आणि असं वाटतं इथं थांबूनच राहावं, असं घरी जायची वाटत नाही. इथं भारी इथं फुल मजा आहे.
तर गाईस आता सागरेश्वर मंदिरात आलो होतो. इथं माझं सागरेश्वर मंदिर आहे आणि इथं बीच आहे. वावानो तो बीच खतरनाक आहे यार. तर माझ्या घराला भेटले असे तर पाणी एवढा खवललेला नाहीये पण हा खवललेला भाई पूर्ण आहे. मग इकडची रेती पूर्ण वाहून गेली नाही भाऊ बोलतात. ही रेती वाहून गेली आहे पाण्यामुळं. ते पाणी वरणं होतं खालनं झालं आता. मी काय तेव्हा फुल फोटो वगैरे काढतोय. फुल फोटो वगैरे काढतोय. फुल मचवतोय. कसला आहे बाबा. काय ती डोंगरा काय ते ढग काय तो पाणी भाई. मालवणची नादच नाही करू शकतो. मालवण किंग आहे लचिंग काका. भारी इकडची रेती बघ घातली गेली इथनं. सगळी लाईन तशीच झाली. झू चौपाटी झाली इथं. सगळं बघ फुल भारी आहे इथे. दोघं उभे अरे मस्त नाही केलं. पाणी वरणं होतं ही रेती खाली गेली. फुल वाटलं होतं. काय शिव वेंगुर्ल्याचा बंदर आहे. एक नंबर आहे. काय बोलतो तुम्हाला इथं लाईट हाऊस आहे. तर इथं लाईट हाऊसला जायचं होतं आम्हाला पण कालोख झालं खूप म्हणून जात नाही. तर इथनं वरती चढायला लागतं लाईट हाऊसला जायला. तर आता कुठं ते जाऊ आपण फिरायला. खायला भरपूर मजा येते. तर फुल वाटला होता नुसते स्नॅप टाकते नुसते. काय आता भेटू कुठं खायला जाऊ. खायला जाऊ कुठं चला काय. हे माझ्या पायाचे कुठलं मोबाईल आहे बघ. माझ्या पायाचे कुठलं मोबाईल आहे. लाव ना एक लुडो. गाईज गुड मॉर्निंग झालेली आहे. तर आता आम्ही चाललोय सगळे फिरायला मालवणमध्ये. आगे कुठं चाललोय. मालवण मध्ये चाललोय आम्ही आता. मालवण जाऊ का. सगळे रेडी झालेत. बायका फोटो काढतात. हा आता जाऊ तर बायका सगळे रेडी झालेत. सगळे फोटो काढतात. एकदम बिया मोठ्या इथं पेन ना. इथं सगळे डॉन बनलेले आहेत आमच्या घरातले. डॉन डॉन कालच काढली. सगळ्यांनी गॉगल लावले. वा हे मायरा इथं बघ. मायराचा पण आहे. तुझा गॉगल कुठे. ही पण आहे. यो नाही बनला अजून डॉन. ही पण नाही बनली अजून. मी पण बनतो आता लवकर. लवकर रेडी आणि बस आलेली आहे आणि आम्ही तयार ना अजून. बसवाला येऊन ना 10 मिनिटं झाली का 15 मिनिटं. काय रेडी हो लवकर निघूया. लेट्स गो. तू इथं फोटो काढायला वाट लावले. बीचवर काय फोटो काढतील मग. पैसे संपलं. काय आता आम्ही निघालेलो मालवण ट्रिप करायला. तर बस आली आपली आणि काय सगळे निघालेत. बायका बिका सगळे बसलेत. पप्पा इथे आहे. सचिन काका महेश काका आणि यांनी आत्ता ब्लॉग चालू केला आहे. तर फुल वाटला होता आणि काय आता निघू. आता फुल मचवायचं आपल्याला. फुल मचवायचा काही मचू. चला बसमध्ये जाऊ आता. बघूया बायका बोलतात. माणसांपेक्षा बायकांपेक्षा माणसांना टाईम लागतो आमच्या घरात. फुल हटला आता आमची माणसं. चला गाईस लेट्स गो. कुठे दिली मी काकूकडे दिली मी. मामा की जय गणपती बाप्पा. मोरया. गणपती बाप्पा. मोरया. गणपती बाप्पा. फिरायला आलो तरी ड्रीम 11 चालू आहे आमची. वाट लावला येते. 49 मध्ये 2 करोड. ड्रीम 11 काय पण इकडे खतरनाक घाट आहे हो. हे कुठे लागले. कुठे लाईन कुठे. तर काय सिंधुदुर्ग फोर्टवर पोहोचलोय पण नशीब एवढे खराब आहे की बोटी बंद आहे कारण की मोसम खराब आहे आणि समुद्र पण खवळलेला आहे. तर काय तिथं सगळे गेलेत त्या साईडला. महाराजांच्या मावल्यांचा हे बनवून ठेवलेत. पुतलेत सगळे इथं लाईनशीर सगळे. आपले रक्षक होते आणि इथं दादा आहे. मी तर आता बघू अजून तिथं जाऊन जाऊन सिंधुदुर्ग फोर्ट कसा आहे. मी तर ऐकलं सिंधुदुर्ग फोर्ट महाराजांचे पायाचे ठसे पण आहेत. ते बघायचे होते आम्हाला. काय नशीब खराब आहे. बोटीच बंद. पावसाच्या आम्ही तर आलो उन्हाळ्याच्या मोसममध्ये म्हणून पाऊस पडतो. फुल पाऊस आहे. 3 दिवस झाले. 3 दिवस पाऊस आहे इथे. चला बघू आता पुढं. पप्पा
कुठं आलं मालवण नको सिंधुदुर्ग किल्ला. चला बघायला. काय महाराजांचं स्मारक बघ कसला मोठा बांधलाय बाबा वा. आताच झालं आताच काम झालं. कसला वाटतं बघ किती लांबूनच एवढा मोठा वाटतं जवळून किती मोठा असेल. आणि इथं सिंधुदुर्ग फोर्ट आहे. गाईस कसा बांधला असेल त्या टायमाला फोर्ट. एवढा समुद्र असा खवळलेला असतो आणि त्या समुद्र खवळण्यामध्ये या लोकांनी फोर्ट बांधला यार. हा पाणी पूर्ण ब्लू असतो खवळलाय ना म्हणून चॉकलेटी पूर्ण ब्लू असतो. पण विचार करा यार कसा बांधला. फोटो काढले नाही. हिरोजी इंदुरकरचा बोला तेवढा हे कमी आहे. त्यांनी रायगड बांधला आपला सिंधुदुर्ग फोर्ट बांधला. खतरनाक आहे. त्यांची कारिगिरीच कडक होती बघा. अजूनपर्यंत समुद्र तसा टिकलाय 350 वर्ष. विचार करा. तर आमची इथं बिया पडलेली आहे आणि बिया रडते अशा प्रकारे. बोटीत जाऊ चल. कोण कोण रेडी आहे बोटीत जायला? हो वहिनी रेडी आहेत का तुम्ही? रेडी बोटिंग रेडी. हो वहिनी रेडी आहेत ना? हे तू येशील ना? मिया नंटे आमची. मिया नंटे कुठं पडली? हे भाऊ कुठे लागला? बिया तू येणार आहे ना बोटीत? तेच तू येशील का? ऑलवेज रेडी ब्रो. यो गाईस माचो आता माचो 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 माचो. गाईस स्मारक बघा महाराजांचा कसला मोठा बनवला आहे. समोरून तर कसला मोठा वाटतंय. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटा वाटत असेल समोरून कसला मोठा आहे. इथं आमची गँग हाय. चल जरा गप ते मोठे आहे. इथं समुद्र डायरेक्ट जवळच आहे. तर तुम्ही पाय बी धुवू शकता इथं तुमचे. आणि इथं डायरेक्ट जवळ जाऊ आपण. आता काय आता एंट्री मारतो बघू आतमध्ये जाऊन. चला गाईस आता बघूया. मस्त मग भारी वाटतं या समोरून बघून. बेकार खूप मस्त आहे. इथं मंदिर आहे. इथं मंदिर आहे आणि इथं महाराजांचं स्मारक आहे. कसला मोठा स्मारक आहे यार. काय बोल तुम्हाला बोलूच नाही शकत. शब्दच ना आमच्या इकडं. महाराजांना बघून आपोआप मान झुकते खाली. आईस बघा तो तुम्हाला एवढंसं वाटतं व्हिडिओमध्ये पण समोरून बघाल ना कसला मोठा आहे. कसला अजून काम चालू आहे इथं. आईस शब्दाला निघायचं तोंडात नाही. एवढं भारी वाटतं इथं येऊन. तर आमची विया फुल खुश आहे. महाराजांना मुद्रा करायचा. गुड गर्ल. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊंचा. अरे काटा मोरला माझा. इथं बघ मी उलटीचा काटा मोरलाय तो. बटाटी खायला घालतो. पाहूचा काटा मोरला. तर गाईस आता मंदिरात आलोय. आता मंदिरात पाया पडू. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. लवकर लवकर पाया पडू. तर बिया आली बिया. तर गाईस सोन्याचा गणपती आहे हो. गाईस एंट्री मारू. आता पूजा झालेली दिसते मला. नाही मेन अगरबत्त्या लावल्या. कसं वाटलं मंदिरात येऊन? काकू तुला कसं वाटलं? छान. काकू तुला कसं वाटलं? काय तुला कसं वाटलं? एकदम मस्त. आम्ही सगळीकडे फिरतो आता. मला काय जाता नेक्स्ट स्पॉट्सला जाऊ. नेक्स्ट स्पॉट्सला जाऊन फोटो काढू प्रेरणासोबत. प्रेरणासोबत फोटो नाही काढला आणि प्रेरणाची बेस्ट फ्रेंड भेटलेली आहे. गाईज प्रेरणाची बेस्ट फ्रेंड. चला काय आता दुसऱ्या स्पॉट्सला जाऊ. तिथं आपण यशची फ्रेंड बघू. यशसाठी बायको बघू डायरेक्ट आपण. काय शी आमच्या घरातला सगळ्यात छोटा पिल्लू. पण हिचा लग्न सगळ्यात पहिला करणार आहे आम्ही ठरवलं आहे. कारण की जेवढ्यापर्यंत छोटेचा नव्हतं तेवढं मोठे लग्न नाही करणार. तर नम्रता कधी करते. तर प्रेरणाचा 2 वर्षात आहे. सचिन सांगितलं मला. बघा कोण चांगला पोरगा असतं तर सांगा मला. किती? 10 रुपये.
तर काय इथं 10,000 रुपये तिकीट आहे. तर तिकीट काढू आणि जाऊ. किती झाले? दिया काय झाला. तर काय तिथं आता सगळे तिकीट काढतात. मी लहान पोरगा म्हणून माझा तिकीट नाहीये. मला तिकीट माफ केलंय गाईस. मी लहान आहे म्हणून मला तिकीट माफ केलं. गाईस थँक्यू. कुठला गार्डन आहे? रॉक गार्डन वाल्यानं थँक्यू. मला प्रमोशन केलं बोलतं. थँक्यू गाईस. ही फुकट आली पण माझ्या मागं घुसली. मस्त आहे रॉक गार्डन. पण पप्पा कसा वाटला गार्डन? अजून फिरलो नाही तरी पण मस्त वाटलं. तुला कसं वाटलं? तर गाईस बघा याच्यासाठी मग चांगला असेल तर लवकर. एकेला दिली आम्ही धुंदऱ्याला, दुसऱ्याला टोंडराला देऊ. दिल्लीला देऊ डायरेक्ट तुला पक्की लांब. गाईस मस्त आहे गार्डन. मस्त आहे. हे बघा कावरीची फुलं पण आली इथं. पक्षी दिसते का तुम्हाला? बाबा कसलाय बघ तू. तोंडच बघ कसला याचा. आणि इथं मस्त असं उतराला इथं आणि इथनं असं उतरला. इथं उडी मारायला आहे पण इथं पाणीच ना साठला नाही तर उडी मारली असते आपण. आपण कुठं गेलो लाजं नाही पोवायला. आपण पवलं असतो इथं. आणि इथं पेरणाचा फोटोशूट चालू आहे. असा पण घाण लागेल तुम्हाला. ते काय तिथे हे लोक फोटो काढतात. फोटो काढायला 10 मिनिटं लागले ना. हे भरला पाहिजे होता. उड्या मारल्या असत्या. हे घरवाले आमची वाट लावून जातात दोघांची. कानन फुल घातली आमचे. हिचे पण घातले. हे फोटोग्राफर आहे आमचा. समजला मला याला रॉक गार्डन का बोलतात कारण की इथं सगळं रॉकच आहे. फुल रॉक आहे. आणि इथं फुल पब्लिक बसलेली. आपली गँगच बसली इथं. आणि इथं मम्मी फुल प्रेम चालू आहे मम्मीचा. पप्पा फुल देतात मम्मीला. इथं मोठे आहे सगळे बसलेत आणि सगळे इथं फुल वाट लावतात. मस्त प्लेस आहे. एक नंबर प्लेस आहे. फोटो बघाल ना एक नंबर फोटो येतात. मम्मी लोक पाहायला आले कारण की त्यांना वाटलं पाऊस आहे कारण की तो पाऊस गेला त्या साईडला पण पाऊस आला नाही एवढा. हे एक नंबर जागा यार. फोटो काय भारी येतात. हे पण ब्लॉग बनवतो काय याच्या चॅनलवर जाऊन पण ब्लॉग बघा. आणि समुद्र बघा यार. समुद्र किंग आहे यार मालवणचा. एक नंबर आहे भाई. जागा मस्त आहे. पूर्ण दगडच आहे तिथे. दगड आहे पूर्ण. रॉक गार्डन आहे. फक्त इथे एंट्री फीज आहे 10 रुपये. काय नाही एवढा 10 रुपये भरायला काय नाही. हाकला मुचला 10 रुपये जातात. टेन्शन नाही एवढा. चला गाईस घरी जाऊ. घरी ना आता बसमध्ये जाऊ. आता दुसरीकडे जायचं बीचवर जाऊ नाही तर जेवायला जाऊ. भूक लागली पक्की भूक लागली म्हणा. चला आता जाऊ या खावाला नाही तर फिरावला. चला काही भेटूया आता बसमध्ये जाऊ. गेले काय इथे लोक फुलं लावून फोटो काढतात. फुल वाट लावली काय त्या लोकांनी. चला बायकांना जाऊन एक फोटो काढू. आपल्या सगळ्या मम्मी आहेत आपल्या त्या. लवकर त्यांच्यात जाऊन एक फोटो काढू. फुल मच्छी गायची. फुल वाट लावली या लोकांनी. हे जावं बायकांना पण उभं राहावं तिथं. आमच्या कपल लोकांचा बघू ते कपल लोक बसतात कसे. फुल वाट लावतात ते लोक. फुल अरे मम्मी जा मागून वरती. फुल वाट लावतात ते लोक. फॅमिली खतरनाक फॅमिली आमची. एवढे इथे सभ्य दिसतात. सभ्य नाही सगळे खतरनाक आहेत. वाट लावतात. अक्का याला होईन.